मावळमधली थेट दृश्य। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे इतर नेते उपस्थित आहेत। जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली जाते या रॅलीमध्ये आणि एक भला मोठा हार देखील तिथे आणलेला आहे या सर्व नेत्यांसाठी। श्रीरंग बारणे हे मावळमधले महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांची ही प्रचार रॅली मावळमध्ये दणक्यात निघाली आहे। आपला उमेदवारी अर्ज ते आज दाखल करतील। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेतच। गोविंद, अत्यंत महत्त्वाची लढत आहे आणि या लढतीकडे पूर्ण राज्याचं लक्ष आहे, कारण इथे जी लढत होती ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीने सामना आपल्याला दिसतोय। पुढे जे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे संजय वागेरे पाटील आहेत, मात्र इथे जे आहेत तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि आपण बघतो दृश्यांमध्ये की त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर अजित पवार, राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अनेक कार्यकर्ते आपल्याला इथे उपस्थित दिसत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला मुख्यमंत्र्यांचा रोड शो आहे। त्याचं कारणही महत्वाचं आहे, कारण की ही जी निवडणूक आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे महायुतीने आणि त्यातही मावळची जी लढत आहे ती त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। आपल्याला माहिती आहे उरण, पनवेल, कर्जत, पिंपरी चिंचवड, रायगड, पुणे या सगळ्यांचा मिळून हा मतदारसंघ झालेला आहे आणि अत्यंत दुर्गम असा भाग आहे। या मतदारसंघात पर्यटन क्षेत्र आहे लोणावळ्यासारखं, त्याचबरोबर लोहगड सारखा किल्ला आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा सगळा मतदारसंघ आहे आणि मुंबई पुण्याला जोडणारा एक्सप्रेस वे सुद्धा या मतदारसंघातून जातो। त्यामुळे इथे तो विकास होतो, त्याच्या राज्यभर त्याचे परिणाम, चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि अर्थातच आज सगळा जेव्हा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली होती, ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आणि इथे विद्यमान जे खासदार होते श्रीरंग बारणे त्यांची उमेदवारी जाहीर झाली। आजपासून खऱ्या अर्थाने जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल त्यानंतर या मतदारसंघात लढत सुरू होईल। तिरंगी लढत होती का याकडे सगळ्याचं लक्ष आहे, कारण की वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे इथे लढत जी होईल ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। बरोबर आहे गोविंद, आणि आपण प्रेक्षकांना दाखवतोय दोन दृश्य, एकीकडे मावळमधली तर दुसरीकडे नंदुरबार मधून डॉक्टर हिना गावित यांची देखील रॅली निघालेली आहे। त्या देखील आज उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत आणि तिथे देखील महायुतीकडून शक्ती प्रदर्शन। तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत। त्यांचा जो काही प्रचार रथ तयार करण्यात आलेला आहे त्याच्यावरती जेसीबीनं पुष्पवृष्टी करण्यात आली। हातामध्ये बॅनर घेतलेले बरेचसे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेत। महायुतीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे नेते सुद्धा या विजय रथामध्ये बसलेले आहेत। नंदुरबारमध्ये सुद्धा डॉक्टर हिना गावित या आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। तिथे जीपमधून त्यांची ही प्रचार रॅली निघालेली आहे। आपला उमेदवारी अर्ज त्या दाखल करतील आज डॉक्टर हिना गावित। नंदुरबार आणि मावळमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार निघालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी दाखल करण्याची लगबग सध्या सुरू आहे। तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। तो उमेदवारांकडून एकीकडे मावळमध्ये श्रीरंग बारणे तर नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। मावळमधल्या श्रीरंग बारणेंच्या प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत आणि महायुतीचे इतर नेते मंडळी। महायुतीचे हे दोन्ही उमेदवार श्रीरंग बारणे आणि डॉक्टर हिना गावित हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि ही दोन्ही उमेदवारांची प्रचार रॅली आपण थेट दृश्य पाहतोय मावळ आणि नंदुरबारमध्ये।
प्रचार रॅलीमध्ये आपल्याला प्रचार गीत सुद्धा लावलेलं दिसतंय, कारण नुकताच लॉन्च झालंय. राज्याला समृद्ध कराया निवडून देऊया. पुन्हा थेट दृश्य मावळमधली श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीतली. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे अर्थात महायुतीचे उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी आणि अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित आहेत. त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील. ही प्रचार रॅली ज्या रस्त्यावरून निघाली तिथे वाटेत जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या रॅलीवरती विजय रथावरती आणि त्याचसोबत एक भलामोठा हार सुद्धा महायुतीच्या या नेत्यांसाठी आणण्यात आला. कार्यकर्त्यांकडून हातात तीनही घटक पक्षांचे झेंडे घेऊन प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले हे कार्यकर्ते आणि या विजय रथामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचसोबत मावळमधले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महायुतीचे इतर नेते मंडळी देखील सहभागी आहेत. महिला वर्ग सुद्धा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात आहेत. श्रीरंग बारणे यांचे हे कटआउट्स हातामध्ये घेऊन प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले हे कार्यकर्ते दिसतात. राम मंदिर निर्माणाच्या संदर्भातले सुद्धा बॅनर हातात घेण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश दुडम हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. गणेश, कुठल्या रस्त्याने ही चालली आहे सध्या प्रचार रॅली? श्रीरंग बारणे यांची किती वाजता अर्ज दाखल करतील ते? महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आज सकाळी आकुर्डीच्या खंडोबा मंदिरातून खंडोबाला नारळ अर्पण करून हे शक्ती प्रदर्शन रोड शो रॅली सुरू केलेली. या रॅलीमध्ये आपण पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच आमदार प्रवीण दरेकर, मावळचे आमदार सुनील शेळके, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, तसेच माजी मंत्री बाळा बेगडे आणि मोठ्या संख्येने पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी चिंचवड येथील भाजपचे कार्यकर्ते असेल किंवा शिवसेनेचे मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण जर पाहायला गेलं तर अगदी थोड्या वेळातच आता ही रॅली या इथे आकुर्डी येथे येणार आहे. त्यानंतर हा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. श्वेता, बरं, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीसाठी. मावळमधून श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार आणि त्यांची ही प्रचार रॅली, तर दुसरीकडे नंदुरबारमधून हिना गाविती हे या देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांच्याकडे. निलेश, हिना गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. आपल्या घरापासून त्यांनी रॅलीला सुरुवात केलेली होती आणि गावातल्या प्रमुख चौकातनं जाऊन ही रॅली आंबेडकर पुतळ्यापर्यंत आलेली आहे. 5 जणांमध्येच अर्ज नामांकन भरण्याचं रिस्ट्रिक्शन्स असल्यानं हिना गावित आता जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करण्यासाठी भरलेले आहे. 12च्या आत मुहूर्त असल्याने मुहूर्त साधण्याची लगबग ही खास करून उमेदवारांकडून दिसून येते. त्यामुळे हिना गावित लगबगीने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जे काही प्रमुख आमदार आहेत उत्तर महाराष्ट्रातले, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातले, त्यांच्यासहित जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत. बरं, आणि आता उमेदवारी अर्ज आपला दाखल करतील हिना गावित. कुठपासून कुठपर्यंत त्यांची ही प्रचार रॅली निघाली होती आणि कोण कोण महायुतीचे नेते हिना गावित यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेत किंवा त्यांच्या सोबत आहेत आता? मुळातच नंदुरबारमधल्या महायुतीमध्ये पहिल्यापासूनच बेबना होता. त्यामुळे महायुतीतले काही घटक पक्ष भाजपासोबत येतील का हा मुद्दा या रॅलीच्या अनुषंगाने होता. हिना गावितांच्या
घरापासून सुरू झालेल्या या प्रचार रॅलीत शिंदे गटाचे नुकतेच प्रवेश केलेले जे विधान परिषद आमदार आहे आमशा पाडवी ते होते, शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख आहेत ठाण्यावरून आलेल्या परिणिती पुंगशे ते होत्या आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी दिसलेले आहेत. भाजपाच्या आमदारांमध्ये शिरपूरचे आमदार होते, तळोदा शहादा विधानसभेचे आमदार होते, असे प्रमुख नंदुरबार मधले आमदार आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची स्वतःची कन्या असल्यानं ते जातीने. बरोबर निलेश, धन्यवाद या माहितीसाठी. तर मावळ आणि नंदुरबार या ठिकाणची आपण थेट दृश्य पाहत होतो. उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत.